नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आपण करणार आहोत रायगडचे स्पेशल वडे। गावाला लग्न समारंभामध्ये किंवा कोणत्याही उत्सवामध्ये खिरीबरोबर हे वडे केले जातात। हे वडे कमी गोडीचे असल्यामुळे कोणत्याही भाजी बरोबर कोणत्याही आमटी बरोबर सुद्धा खाल्ले जातात। खुसखुशीत आणि छान फुगलेले हे वडे अतिशय रुचकर लागतात। म्हणूनच आज आपण रायगडचे स्पेशल वडे करणार आहोत। सोपे, झटपट, रुचकर आणि छान फुगलेले आणि चवदार सुद्धा। सुरुवात करूया। वडे करण्यासाठी ना मी हे साहित्य घेतलेलं आहे। 1 वाटी तांदळाचं पीठ घेतले, अर्धी वाटी गूळ घेतलाय, पाव वाटी ओलं किसलेलं खोबरं घेतले, तीळ, तूप आणि मीठ आहे। प्रथम ना आपण वड्याची खोयटवणी घेऊया। त्यासाठी ना मी गॅसवरती मध्यम गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि ते तापलं की मी त्याच्यामध्ये 1 वाटीभर पाणी घालणार आहे। 1 वाटीभर, कारण आपण 1 वाटी पीठ घेतले म्हणून 1 वाटी पाणी घालायचं। आणि 1 चमचा तूप घेतलेला आहे मी, ते घालते। साधारण पाव चमचा मीठ घालूया। गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ घातलं की त्याचा स्वाद आणखीन वाढतो। आता हे पाणी उकळायला आलेलं आहे, तेव्हाच आपण तीळ घालूया। थोडेसे तीळ घेतले ते घालूया आणि हे किसलेलं ओलं खोबरं पाव वाटी घेतली ती घालूया। आणि अर्धी वाटी मी किसलेला हा गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्हाला जर वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता, पण हे वडे फार गोड नसतात, थोडेसे कमीच गोड असतात। सगळं मिश्रण आपण छान ढवळून घेऊया। आणि आता पाण्याला छान उकळी येऊ दे, मग आपण पीठ घालणार आहोत। पाण्याला छान आता उकळी आलेली आहे। आता आपण हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ना, ते याच्यामध्ये सोडायचं। आणि छान पाण्यामध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायचं। पाण्यामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे हे पीठ। आता आपण एक साधारण 5 मिनिटं हे पीठ झाकून ठेवणार आहे। मी गॅस बंद करते आहे। 5 मिनिटं हे पीठ झाकून ठेवल्यामुळे वाफेमध्ये हे पीठ छान असं शिजून निघेल आणि एकजीव सुद्धा होईल। 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून पीठ मळून घेऊया। थोडी वाफ जाऊ दे, कारण आता एकदम खूप गरम आहे हे, आपले हात भाजतील। पण हे पीठ आहे ना, गरम असतानाच मळायचं, गार एकदम झाल्यानंतर नाही मळायचं। तर आपण एक आयडिया करूया। वाटीने आपण थोडंसं पसरून घेऊया, म्हणजे वाफ पण मोडेल आणि थोडंसं थंड पण होईल पीठ, मळायला आपल्याला मदत होईल। या वड्यांचं पीठ एकदम छान मळायचं, म्हणजे आपले वडे खूप छान होतात। जेवढे तुम्ही छान पीठ मळणार तेवढे तुमचे वडे छान होणार, फुगणार छान आणि खुसखुशीत सुद्धा होणार।
आपलं पीठ आता मळून झालेलं आहे. आता वडे करायला घेऊया. या वड्यांचं म्हणजे जेवढं जास्त आपण पीठ चांगलं मळू ना तेवढे छान होतात वडे, म्हणून पुन्हा पुन्हा पीठ मळायचं. आता छोटासा गोळा घेऊया पिठाचा. छान असा गोल करून घ्यायचा आणि जरासा तुपाचा हात लावायचा थोडासा. आणि वडा पसरायचा. छान पातळ करायचा वडा. आपलं पीठ छान मळलेलं आहे बघा. अजिबात कडा त्याच्या वड्याच्या अजिबात फुटलेल्या नाहीयेत. दुसरा करूया वडा. तुम्हाला मोठे वडे करायचे असतील तर पिठाचा गोळा मोठा घेऊ शकता. मी मध्यम आकाराचे करते वडे. हातांचा दाब देऊन गोळा छान असा एकजीव करून घ्यायचा आधी आणि मग त्याचा वडा करायचा. म्हणजे आपल्या वडा करायला जास्त त्रास पडत नाही. मी हे 7-8 वडे करून घेतलेले आहेत. आता गॅसवरती आपण तेल तापवूया आणि वडे तळून घेऊया. वडे तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपलं तेल तापले सुद्धा. आता वडे आपण कढईमध्ये टाकूया. सध्या मी 3च टाकते कारण त्यांना फुगायला जरा जागा मिळाली पाहिजे. वडे फुगले ना की आपणच वरती येतात. आता एक वडा आला बघा. आपण काही वर करायची गरजच नाही, ते स्वतःच वर येतात. आणि हे वडे आहे ना फुगतातच, म्हणजे असं फुगत नाहीत वगैरे असे त्याची काळजीच करायची नाही. वडे फुगतातच आणि अतिशय रुचकर लागतात हे वडे. तिन्ही वडे आपले छान असं टम्म फुगलेले आहेत ना. वड्याचा रंग तुम्ही ठरवायचा. मला हा रंग बरोबर वाटतोय. जर तुम्हाला आणखीन चॉकलेटी हवे असतील तर तुम्ही तसे पण करू शकता. वडे झालेले आहेत, काढते मी.
तिन्ही वडे आपले छान टम्म फुगलेले आहेत आणि हे वडे ना छान खुसखुशीत लागतात. दुसरा घाणा घालूया आता आपण. दुसऱ्या घाण्याचे पण आपले वडे असे टम्म फुगलेले आहेत. सुंदर. काढून घेऊया आता ते. सुंदर झालेत आपले वडे, एकदम छान फुगलेत आणि छान खुसखुशीत झालेले आहेत. सगळे वडे मी आता असेच करून घेते. छान फुगलेले आणि खुसखुशीत रायगडचे स्पेशल वडे तयार आहेत. सोबत आपण तांदळाची खीर दिलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.